महसूल विभागातील भ्रष्टाचारावरून जयंत पाटील, सदाभाऊ खोत आमने-सामने. ईश्वरपुरात रंगला राजकीय कलगीतुरा. वाळवा तालुक्यातील ईश्वरपूर येथे आयोजित शिवाजी महाराज महसूल समाधान अभियान शिबिरात भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून दोन दिग्गज नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक रंगली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी महसूल विभागातील भ्रष्टाचारावर गंभीर आरोप करत अधिकाऱ्यांवर टीकेची झोड उठवली, तर भाजप पुरस्कृत आमदार सदाभाऊ खोत यांनी या आरोपांना विरोध करत महसूल विभागाची बाजू मांडली. त्यामुळे कार्यक्रमातच भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर राजकीय कलगीतुरा रंगला. ईश्वरपूर येथे आयोजित शिवाजी महाराज महसूल समाधान अभियान शिबिराला विविध पक्षांचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार जयंत पाटील यांनी वाळवा तालुक्यातील महसूल विभागात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केला. त्यांनी सांगितले की तालुक्यातील जमिनींचे वाढलेले दर आणि मोठ्या प्रमाणावर होणारे खरेदी विक्री व्यवहार याचा काही अधिकारी गैरफायदा घेत आहेत. महसूल कार्यालयातील अनेक कामांसाठी नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असून भ्रष्टाचारामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त असल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. मात्र जयंत पाटील यांच्या या वक्तव्याला आमदार सदाभाऊ खोत यांनी तात्काळ प्रत्युत्तर दिले. महसूल विभागावर सरसकट भ्रष्टाचाराचे आरोप करणे योग्य नसल्याचे सांगत त्यांनी विभागाची बाजू घेतली. यानंतर दोन्ही आमदारांमध्ये भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर शाब्दिक खडाजंगी रंगली. दरम्यान वाळवा तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये कामे वेळेत होत नसल्याच्या आणि काही ठिकाणी गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून सातत्याने समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. आता आरोप प्रत्यारोपानंतर महसूल विभागाकडून याबाबत काय भूमिका घेतली जाते आणि प्रशासन कोणती कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणाबाबत तुमचे मत काय? वाळवा तालुक्यातील महसूल विभागात भ्रष्टाचार होत असल्याचे तुम्हाला वाटते का? तुमचे मत आम्हाला नक्की कमेंट करून सांगा.